कालच्या तासिकेला आपण अहवालाचा पहिला मसुदा जो आहे तो बघितलेला आहे. आज आपण अहवालाचा दुसरा मसुदा याविषयी बघणार आहोत. यामध्ये आपण जे संशोधन अहवाल लेखन करतो तर या संशोधन अहवालाचे स्वयंमूल्यमापन कशा प्रकारे केलं पाहिजे याचा विचार या ठिकाणी करणार आहोत. आता संशोधन अहवालाचे स्वयंमूल्यमापन म्हणजे काय? तर स्वयंमूल्यमापन या शब्दाचा अर्थ काल जी तासिका झाली त्यामध्ये आपण घेतलेला आहे. तर नेमकं स्वयंमूल्यमापन कोणत्या मुद्द्याच्या अनुषंगाने केलं पाहिजे याचा विचार करणं गरजेचं असते. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भाषाशैली व लेखनशैली. भाषाशैली आणि लेखनशैली. आता भाषाशैली आणि लेखनशैली या अंतर्गत कशा प्रकारे स्वयंमूल्यमापन करायचं तर त्यामधले काही मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं पहिलं आहे की जी संशोधन अहवालाची भाषा असते ती पुरेशी स्पष्ट किंवा प्रमाण भाषा आहे का, अचूक आहे का याचा विचार करणे. दुसरा मुद्दा की अहवालाचे जे लेखन करतो आपण ते कोणत्या काळामध्ये केलेलं आहे. तर संशोधनामध्ये म्हणजे नियम आहे की जे अहवाल लेखन करतो त्यामध्ये भूतकालीन क्रियापदाची योजना केलेली असली पाहिजे. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण लिहितो की सदर संशोधनासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे, म्हणजे आपण तो केलेला आहे. भूतकालीन विधानं त्या ठिकाणी वापरायची असतात. त्यानंतर अहवाल लेखन करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शुद्ध लेखन. शुद्ध लेखनाच्या काही चुका आहेत का, वाक्यरचना आपण कशा प्रकारे केली आहे, संदिग्ध वाक्यरचना टाळली पाहिजे है ना. वाक्यरचनासुद्धा सोपी, सुटसुटीत, समोरच्याला वाचकाला समजण्यास सहज सोपी जाईल अशी असली पाहिजे. त्यानंतर अहवालामध्ये जे माहिती आपण देतो ती माहिती जास्त आहे का की कमी आहे याचाही विचार इथे करणं गरजेचं असते. म्हणजे स्वयंमूल्यमापन करताना हे मुद्दे विचारात घेणं गरजेचं असते. त्यानंतर हे झालं भाषा शैली आणि लेखन. तर त्यानंतर आपण पाहतो की अहवालाचा जो प्राथमिक विभाग आहे, दुसरा मुद्दा आहे अहवालाचा प्राथमिक विभाग. या प्राथमिक विभागाचं स्वयंमूल्यमापन कसं केलं पाहिजे तर त्यासाठी जी मुद्दे लक्षात घ्यायचे त्यामध्ये जसं की पहिला मुद्दा आहे प्रतिज्ञापत्रावर विद्यार्थ्याची सही आहे का. प्राथमिक विभागामध्ये आपण काय काय देत असतो, प्रतिज्ञापत्र, मार्गदर्शकाचं प्रमाणपत्र, अनुक्रमणिका है ना. हा जो विभाग आहे या विभागाचं सुद्धा मूल्यमापन करणं गरजेचं असते. मग त्यामध्ये प्रतिज्ञापत्रावर विद्यार्थ्याची सही आहे का, त्यानंतर प्रमाणपत्रावर मार्गदर्शकाची सही आहे का, जे मुखपृष्ठ आपण तयार केलेलं आहे हे मुखपृष्ठ विद्यापीठाने दिलेल्या नियमानुसार तयार केलेलं आहे का याचं अवलोकन करणे. त्यानंतर जी अनुक्रमणिका आहे ती अनुक्रमणिका अपेक्षित पद्धतीप्रमाणे केलेली आहे का. जसं मागच्या तासिकेला आपण शिकलो आहे की अनुक्रमणिका कशी तयार करायची, अनुक्रमणिकेमध्ये कोणते मुद्दे आले पाहिजे, ते त्या पद्धतीनेच अनुक्रमणिका तयार केलेली आहे किंवा नाही याचा विचार करणे. त्यानंतर अनुक्रमणिकेतील जे प्रकरणं आहेत, पृष्ठ क्रमांक आहेत, त्यानंतर प्रत्यक्ष अहवालातील प्रकरणं आणि पृष्ठ क्रमांक यामध्ये सांगड घातली गेली आहे का. कारण जेव्हा आपण सुरुवातीला हस्तलिखित करतो म्हणजे स्वतः पहिले आपण हाताने अहवाल लेखन करतो आणि नंतर ते टायपिंगला देतो. मग आपण जे हाताने लिहिलेलं लेखन आहे त्यामध्ये जे अनुक्रमणिका असेल, पृष्ठ क्रमांक असेल
त्यानुसारच जेव्हा टायपिंग झाल्यानंतर, टंकलिखित झाल्यानंतर सुद्धा तोच क्रम बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी करणे. आणि प्राथमिक विभागामध्ये जेव्हा आपण अनुक्रमणिकेमध्ये कोष्टकं देतो, तक्ते देतो, सारण्या असतात, आलेख असतात, यांची सुद्धा वेगळी अनुक्रमणिका दिलेली आहे का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे अहवालाचा प्राथमिक विभागाचं स्वयंमूल्यमापन करताना हे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं असते. त्यानंतरचं आहे मुख्य विभाग. मुख्य विभागामध्ये जी प्रकरण योजना सांगितलेली आहे त्या प्रत्येक प्रकरणाचं मूल्यमापन संशोधकाला सुरुवातीला करणं गरजेचं आहे. मग यामध्ये प्रस्तावनेमध्ये जे पहिलं प्रकरण आहे, संशोधन अहवाल लेखनातील जे पहिलं प्रकरण आहे प्रस्तावना, त्याचं मूल्यमापन करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये पहिलं म्हणजे की उद्दिष्टांमधून संशोधनाचा जो हेतू आहे तो स्पष्ट होतो आहे का. जी उद्दिष्ट संशोधकांनी मांडलेली असतात त्या उद्दिष्टांमधून संशोधनाचा नेमका हेतू स्पष्ट होणं गरजेचं असते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जी संशोधन समस्या आहे, उद्दिष्ट, परिकल्पना, गृहीतकं, निष्कर्ष या सर्वांचा एकमेकांशी संबंध आहे का. कारण जी निष्कर्ष काढलेली असतात ही निष्कर्ष आपल्या सुरुवातीला जी उद्दिष्ट ठरवलेली असतात या उद्दिष्टांवर आधारित असतात. संशोधकाने जे गृहीतक मांडलेलं असते, परिकल्पना मांडलेली असते, या परिकल्पनेशी गृहीतकांशी संबंधित ते निष्कर्ष असतात आणि ते असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यामध्ये काही तफावत आहे का, काही त्यामध्ये फरक पडला आहे का, हे सुद्धा संशोधकाने विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतरची बाब म्हणजे की गृहीतक आणि परिकल्पना यातील भेद स्पष्ट होतो का याचा विचार संशोधकांनी करावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे काही संशोधन कार्य केलं आहे ते उद्दिष्टानुसार झालेलं आहे का. जी काही उद्दिष्ट ठरवली त्या उद्दिष्टानुसार संशोधन कार्य झालं आहे का. जी काही आपण उद्दिष्ट ठरवली असतील, 4-5 उद्दिष्ट असतील, तर त्या 4-5ही उद्दिष्ट ही आपली साध्य झालेली आहेत का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर संशोधनाच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण पारिभाषिक शब्दांचा अर्थ देत असतो, है ना. पारिभाषिक शब्दांचा अर्थ किंवा त्याला संशोधनाच्या कार्यात्मक व्याख्यासुद्धा म्हटल्या जाते. तर या ज्या संशोधनाच्या कार्यात्मक व्याख्या आहेत किंवा पारिभाषिक शब्दांचा जो अर्थ आहे तो आपण शब्दकोशातून घेतलेला आहे का याचा विचार संशोधकाने करावा. आणि त्यानंतरचं पहिल्या प्रकरणामध्ये लक्षात घेण्यासारखी म्हणजे की आपल्याला या प्रकरणामध्ये संशोधनाचं महत्त्व स्पष्ट करायचं असते. तर हे संशोधनाचं महत्त्व स्पष्ट करताना जी समस्या निवड आपण केलेली आहे या समस्येच्या अनुषंगाने त्या संशोधनाचं महत्त्व काय आहे हे मांडायचं. ते आपण मांडलेलं आहे किंवा नाही या दृष्टिकोनातून याचं मूल्यमापन करणं हे गरजेचं आहे. म्हणजेच प्रस्तावना या प्रकरणाअंतर्गत उद्दिष्टांमधून संशोधनाचा हेतू स्पष्ट होतो का, संशोधन समस्या, उद्दिष्ट, परिकल्पना, गृहीतकं, निष्कर्ष यांचा एकमेकांशी सहसंबंध आहे का, त्यानंतर गृहीतकं आणि परिकल्पना यातील भेद स्पष्ट होतो का, उद्दिष्टानुसार संशोधन कार्य केलेलं आहे का, उद्दिष्ट आणि निष्कर्ष यांची योग्य सांगड घातली आहे का, आणि पारिभाषिक शब्दाचा अर्थ स्पष्ट झाला आहे का, तसंच संशोधनाचं महत्त्व स्पष्टपणे सांगितलं आहे का, या सर्व मुद्द्याचं स्वयंमूल्यमापन संशोधकांनी करणं हे गरजेचं असते. त्यानंतरचं दुसरं प्रकरण असते ते म्हणजे संदर्भ साहित्याचा व संशोधनाचा अभ्यास किंवा आढावा घेणे. या प्रकरणाचं मूल्यमापन करताना
आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की संशोधनाशी संबंधित साहित्य जे आहे त्याचा आढावा घेतलेला आहे का. साहित्याचा तो पुरेसा प्रमाणात आहे का. जे काही संशोधनाचे नियम असतील त्या नियमानुसार तो घेतलेला आहे का याचा विचार करणे. नंतर जो संबंधित साहित्याचा किंवा संशोधनाचा आढावा घेतलेला असेल तो पुरेसा आहे का. आणि संबंधित साहित्याच्या आढाव्याच्या आधारे स्वतःच्या संशोधनाचं महत्त्व स्पष्ट केलं आहे का. की आपण जे संशोधनात्मक साहित्याचा किंवा संशोधनाचा आढावा घेतो हा आढावा कशासाठी घेतो की आपल्या संशोधनाचा जो विषय आहे त्याच्याशी त्याचं काय साम्य आहे किंवा त्यामध्ये काय भेद आहे. जे काही आढावे घेतले त्यामधून आपल्याला कोणती उपयुक्तता आपल्या संशोधनासाठी होऊ शकते. या दृष्टिकोनातून आपल्या संशोधनासाठी या पूर्व संशोधनाचा किंवा साहित्याचा काय उपयोग होऊ शकतो, त्याचं काय महत्त्व आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग या मुद्द्याच्या अनुषंगाने नेमकं या प्रकरणाचं लेखन झालेलं आहे का हे विचारात घेणं इथे गरजेचं आहे. त्यानंतरचं प्रकरण आहे प्रकरण तिसरं म्हणजे संशोधनाची कार्यपद्धती. आता संशोधनाची कार्यपद्धती हे मुख्य प्रकरण आहे आपल्या अहवालामधलं. यामध्ये या संशोधनाची कार्यपद्धतीचं मूल्यमापन करताना ज्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्यामध्ये संशोधन पद्धतीची माहिती पुरेशी दिलेली आहे का. कारण की जे काही संशोधक करतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे संशोधन पद्धती. तुम्ही कोणत्या पद्धतीने संशोधन केलेलं आहे. ऐतिहासिक पद्धती आहे, प्रायोगिक पद्धती आहे की सर्वेक्षणात्मक पद्धती आहे. कोणत्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्या पद्धतीचं पुरेसं स्पष्टीकरण, विश्लेषण किंवा पुरेशी माहिती आपण दिलेली आहे का याचा विचार करणे. त्यानंतर संशोधनासाठी जी पद्धती संशोधकाने वापरलेली असेल ती अहवालातून स्पष्ट होते का. इतर जी माहिती आपण लिहितो त्या माहितीवरून सुद्धा हे स्पष्ट व्हायला पाहिजे की नेमकं संशोधकानं कोणती पद्धती वापरलेली आहे. तर ती पद्धती कोणती वापरली हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. त्यानंतर जर प्रायोगिक पद्धतीचा वापर केला असेल तर प्रायोगिक पद्धती अंतर्गत समजा आपण ज्या विविध टेस्ट वगैरे घेतो, चाचण्या देतो, तर त्यामध्ये पूर्व चाचणी, त्यानंतर अंतिम चाचणी किंवा जे गट तयार केले जातात, प्रायोगिक गट, नियंत्रित गट, याबाबतची स्पष्ट माहिती दिलेली आहे का हे सुद्धा संशोधकाने विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रायोगिक पद्धतीचा जर वापर केला असेल तर त्यासाठी आपण अभिकल्पाची निवड करतो. मग कोणत्या अभिकल्पाची निवड केलेली आहे, कोणता अभिकल्प आपण त्या ठिकाणी वापरला आहे, त्या अभिकल्पाचे स्पष्टीकरण देणं हे सुद्धा गरजेचं असते. हे स्पष्टीकरण आपण कशा पद्धतीनं दिलेलं आहे याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे. जसं प्रायोगिक पद्धतीसाठी समजा आपण एकलगट अभिकल्प वापरलेला असेल तर मग एकलगट अभिकल्प म्हणजे काय, त्याची व्याख्या, संकल्पना, त्याचं महत्त्व, तो कशा पद्धतीने वापरला, एकलगट अभिकल्पाची निवड कशा पद्धतीने केली, या सर्व मुद्द्यांचा विचार संशोधकांनी करणं गरजेचं असतं. त्यानंतरचा विचारात घेण्याचा मुद्दा म्हणजे नमुना निवड. नमुना निवड बाबतची शास्त्रीय माहिती आपण त्या अहवालामध्ये दिलेली आहे का. आता नमुना निवड म्हणजे काय, नमुना निवड कशी केली जाते, प्रस्तुत संशोधनामध्ये जी नमुना निवड केली आहे त्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केलेला आहे, ही सर्व माहिती त्यामध्ये दिलेली आहे किंवा नाही याचं मूल्यमापन करणे. त्यानंतर नमुना गटांची जी वैशिष्ट्ये असतात या वैशिष्ट्यांचा विचार करून भाषा वापरली आहे का.
म्हणजे भाषा शैलीचा वापर करताना आपल्याला नमुना गटाची जी वैशिष्ट्ये असतात त्याचा विचार करणं गरजेचं असते. नंतर संशोधन करताना आपल्याला माहिती संकलित करायची असते, तथ्य संकलन ज्याला आपण म्हणतो. तर ही योग्य माहिती गोळा करण्यासाठी जी काही साधनं वापरली जातात, या साधनांची निवड केलेली आहे का? जर आपण साधनांची निवड केली असेल तर कोणत्या साधनांची निवड केली आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख आपण अहवालामध्ये केलेला आहे का, याचा विचार सुद्धा संशोधकांनी करणं गरजेचं आहे. त्यानंतर संशोधनासाठी जी योग्य माहिती गोळा करण्यासाठी आपण साधनांची निवड करतो, त्यामध्ये कोणकोणती साधनं वापरली, जसं प्रश्नावली आहे, मुलाखती आहे, पदनिश्चय श्रेणी, पडताळासूची, चाचण्या वेगवेगळ्या प्रकारच्या, प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या असतात, कसोट्या असतात, अनेक संशोधनाची साधनं आहेत. या साधनांपैकी नेमके कोणते साधन आपण वापरलेलं आहे आणि त्याची स्पष्ट माहिती आपण दिली आहे का, याचं मूल्यमापन करणं हे गरजेचं असते. त्यानंतर समजा आपण जर साधन म्हणून प्रश्नावलीचा वापर केला असेल, तर प्रश्नावली मधलं जे प्रश्नांचं स्वरूप असते, जसं मुक्त स्वरूपाचे प्रश्न असतात, बंदिस्त स्वरूपाचे प्रश्न असतात. मग हे प्रश्नांचं जे स्वरूप आहे, ते प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे हे स्पष्ट केलेलं आहे का, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आहेत की दीर्घ स्वरूपाचे प्रश्न आहे, याचा विचार सुद्धा इथे करणं गरजेचं असते. त्यानंतर या प्रकरणामध्ये आपण जे माहितीचं पृथक्करण केल्या जाते, त्या माहितीच्या पृथक्करण कोणत्या पद्धतीने करणार आहोत, ते योग्य रीतीनं केलेलं आहे किंवा नाही हे लक्षात घेणे. त्यानंतर संशोधन कार्यपद्धती यामध्ये आपण ज्या ज्या काही मुद्द्यांचा विचार करतो, चल असतील, संशोधनाची चल असतात, विविध उपक्रम राबवले असतात, कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतो, ज्या ज्या काही कृती आपण या संशोधनासाठी केलेल्या आहेत, त्या कृतींची, उपक्रमांची योग्य रीतीने मांडणी केलेली आहे का, त्याचं योग्य रीतीने नियोजन केलं होतं का, या सर्वांचा विचार या प्रकरणामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा अहवाल लेखन आपण केलं की ते टंकलिखित करायला देण्याच्या आधी आपल्याला या अनुषंगाने एकदा स्वयंमूल्यमापन करणं हे गरजेचं असते. त्यानंतर सांख्यिकीय विश्लेषण व अर्थनिर्वचन हे जे प्रकरण आहे, त्यामध्ये संख्यात्मक माहिती दिलेली असते. ही संख्यात्मक माहिती कशा प्रकारे आपण देतो आहे, कशाच्या आधारे देतो आहे, याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे किंवा नाही. त्यानंतर संख्यात्मक माहिती दिल्यानंतर त्यावर संख्यात्मक माहितीचा आपण अर्थ लावलेला आहे का, ज्याला अर्थनिर्वचन आपण म्हणतो. आणि त्या अर्थनिर्वचनावरून नंतर मग योग्य असे निष्कर्ष काढलेले आहेत का, मुख्य निष्कर्ष कोणते काढले आहेत, सर्वसामान्य निष्कर्ष कोणते आहेत, याचा विचार सुद्धा संशोधकांनी करणं गरजेचं असते. त्यानंतर सांख्यिकीचा वापर करताना त्याबाबतच्या घटकांची नोंद घेतलेली आहे का. सांख्यिकीय म्हणजे सांख्यिकीचा वापर करताना म्हणजे संख्याशास्त्राचा जेव्हा आपण सांख्यिकीय विश्लेषण करतो, तेव्हा सांख्यिकीय ज्या काही सूत्र असतात, जसं आता आपण म्हटलं आहे मीन, मोड, मीडियन, टी स्कोर, झेड स्कोर वगैरे, तर या सर्वांचा आपण कशा पद्धतीने नेमका कोणत्या सूत्राचा आपण तिथे वापर केलेला आहे, टी स्कोर काढला आहे का की झेड स्कोर काढला आहे, वारंवारिता काढली असेल तर ती कोणत्या पद्धतीने काढली आहे, या सर्वांचा विचार या ठिकाणी करणं गरजेचं असते. आणि त्या दृष्टिकोनातून मग त्याबाबतची जी घटक आहेत किंवा काही वैशिष्ट्ये आहेत, तत्व आहेत, त्याचा विचार इथे केला पाहिजे. त्यानंतर संशोधनाला अनुरूप असे जे सांख्यिकीय तंत्र आहेत त्याचा वापर केलेला आहे का, सांख्यिकीय तंत्र कोणती वापरलेली आहेत,
याचा सुद्धा विचार करणं गरजेचं असते. आणि शेवटचं जे प्रकरण असते ते सारांश, निष्कर्ष, शिफारशी, सूचना. आपण सारांश लिहिताना पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत प्रत्येक मुद्द्याचा, उपमुद्द्याचा समावेश त्या सारांशामध्ये झालेला आहे किंवा नाही हे पडताळून पाहणे. पूर्णच प्रकरणांचा आणि त्यामधल्या मुद्द्यांचा, उपमुद्द्यांचा सारांशामध्ये समावेश करणं हे गरजेचं असते. कारण अहवाल लेखन जे आहे हे अहवाल लेखन समजा आपलं 300-400 पानाचं संपूर्ण झालं आहे तर त्याचा थोडक्यात सारांश आपल्याला परत तयार करणं गरजेचं असते. तर त्यानंतर सारांश नंतर निघालेले निष्कर्ष ते योग्य पद्धतीने मांडले आहेत का, जसे सुरुवातीला मुख्य निष्कर्ष, नंतर सर्वसामान्य निष्कर्ष, ते योग्य पद्धतीने मांडले आहेत का, उद्दिष्टानुरूप मांडलेले आहेत का, याचा विचार तिथे करावा लागतो. त्यानंतर निष्कर्षानंतर आपण शिफारशी केलेल्या आहेत का, कोणत्या घटकाच्या अनुषंगाने शिफारशी केलेल्या आहेत आणि कोणत्या घटकाच्या अनुषंगाने त्या करणे गरजेचं आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर सूचना किंवा पुढील संशोधनाची दिशा, की आपल्या विषयानुसार आणखी आपल्या विषयामध्ये वेगळ्या पद्धतीनं काही संशोधन करता येऊ शकते का, त्या दृष्टिकोनातून आपण समोरच्यांना एक नवी दिशा त्या विषयाच्या अनुषंगाने मिळावी म्हणून संशोधनाची एक नवी दिशा म्हणून काही विषय त्या अनुषंगाने सुचवित असतो. तर हे जे प्रकरण योजना आहे, जसं की अहवालाचा हा जो मुख्य भाग आहे, या मुख्य भागाचं सुद्धा स्वयंमूल्यमापन संशोधकांनी करणं गरजेचं असते. त्यानंतर कोष्टकं, आकृत्या, आलेख यांचं सुद्धा स्वयंमूल्यमापन व्हायला पाहिजे. जसं की जे कोष्टकं आपण देतो अहवालामध्ये, तर त्या कोष्टकांना जे शीर्षक दिल्या जातं ते शीर्षक स्पष्ट असलं पाहिजे, संक्षिप्त स्वरूपात असलं पाहिजे, खूप दीर्घ नको. त्यानंतर कोष्टकातील जे सामग्रीचं विवेचन आहे किंवा विश्लेषण आहे, हे सामग्रीचं विश्लेषण कोष्टकानंतर लगेच त्याच पानावर दिलेलं आहे का, की जसं मागच्या तासिकेला पाहिलं की समजा अर्ध्या पानापेक्षा जर कोष्टक मोठं असेल तर ते आपण स्वतंत्र पानावर देतो, परंतु अर्ध्या पानापेक्षा जर कमी असेल कोष्टक म्हणा, सारणी म्हणा, तर मग लगेच त्याखालीच त्याविषयीची माहिती दिल्या जाते. तर याचं सुद्धा निरीक्षण करणं किंवा मूल्यमापन करणं हे अपेक्षित आहे. त्यानंतर कोष्टकाची जी रचना करतो आपण, ती कोष्टकाची रचना स्पष्ट आणि आकलनासाठी सुलभ असली पाहिजे. कोष्टकामध्ये बघितल्यानंतर त्या कोष्टकामध्ये जी काही आकडेवारी असेल किंवा जी काही माहिती संशोधकाने दिली असेल ती सहज समजली पाहिजे, चटकन आकलन होणारी असली पाहिजे. त्यानंतर काही वेळेस आकृत्यांचा वापर केला जातो, आकृत्या काढल्या जातात. मग या आकृतीला अनुसरून आपण स्पष्टीकरणं दिलेली आहेत का, म्हणजे जी काही आकृती काढू ती आकृती स्पष्ट व्हायला पाहिजे की नेमकी कशा संदर्भात ही आकृती काढली आहे, त्या आकृतीद्वारे आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे याचं स्पष्टीकरण तिथे देणं गरजेचं असते. त्यानंतर आलेख असतात वेगवेगळ्या प्रकारचे, जसं काल आपण आलेखाचे प्रकार शिकलो. मग जे काही आलेख आपण काढणार आहोत तर त्या आलेखांना योग्य असं शीर्षक आपण दिलेलं आहे का, जो आलेख आपण काढतो त्याला जर शीर्षक दिलं तर नेमकं तो आलेख कशा संदर्भात आहे हे वाचकाला स्पष्ट होते. त्याचं अर्थनिर्वचन केलं आहे का, म्हणजे त्या आलेखाला शीर्षक देणे आणि तो आलेख ज्या संदर्भात असेल, ज्या विषयाशी निगडीत असेल त्याचं विश्लेषण करणं हे सुद्धा गरजेचं आहे का, तेव्हा याचं सुद्धा विचार करणं तिथं गरजेचं आहे. त्यानंतर संशोधनामध्ये आवश्यक तिथेच आलेखाचा आपण वापर केलेला आहे का,
हा मुद्दासुद्धा विचारात घ्यावा. आणि आलेख काढताना प्रमाणाचा वापर केलेला आहे का, म्हणजे प्रमाणित आलेख आपण त्या ठिकाणी वापरलेले आहे का, आणि आकृत्यांना क्रमांक आणि नावं दिलेली आहेत का. अशा एकंदरीत सर्व मुद्द्यांचा विचार करून कोष्टकं, आकृत्या, तक्ते जे आपण काढतो त्याचं मूल्यमापन या मुद्द्यांच्या आधारे संशोधकांनी करणं गरजेचं असते. त्यानंतर सारांश लेखन आणि अन्य शिफारशी यामध्ये आताच मी सांगितलं त्याप्रमाणे संशोधनाचा सारांश दिला आहे का, तो प्रत्येक मुद्द्यानुसार दिलेला आहे का, प्रत्येक मुद्दे त्यामध्ये आलेली आहेत किंवा नाही, पुढील संशोधनासाठी शिफारशी केलेल्या आहेत का, पुढील संशोधनासाठी आपण नवीन विषय सुचवले आहेत का, हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर अंतिम विभाग जो आहे तो म्हणजे संदर्भ ग्रंथसूची आणि परिशिष्ट. संदर्भ ग्रंथसूची लिहिताना ती वर्णानुक्रमाने लिहिलेली आहे का, जसं अल्फाबेटिकल आपण म्हणतो है ना. त्यानंतर संदर्भ ग्रंथसूची लिहिताना जसं तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला इंग्रजी संदर्भ, नंतर मराठीचे हिंदीचे संदर्भ, नंतर मराठीचे संदर्भ, त्यानंतर नियतकालिकं, जर्नल्स, वृत्तपत्र यातून काही घेतले असतील संदर्भ तर त्याचा त्या ठिकाणी उल्लेख करणं. आणि त्यानंतर समजा आपण जर नेटशी संबंधित काही वेबसाईट वगैरे सर्च केल्या असतील, त्यातून काही संदर्भ घेतले असतील तर त्याचा उल्लेख. या पद्धतीने आपण संदर्भ ग्रंथ सूची जे देत असतो ती त्या पद्धतीने दिलेली आहे का, नियमानुसार आपण दिली आहे का, याचा सुद्धा विचार तिथे केला पाहिजे. त्यानंतर संदर्भ ग्रंथसूचीमध्ये संदर्भ ग्रंथाचे लेखक, प्रकाशन, त्या संदर्भ ग्रंथाचं प्रकाशन वर्ष, त्यानंतर पृष्ठ क्रमांक, ग्रंथाचं शीर्षक, त्यानंतर प्रकाशनाचं स्थळ, कुठून प्रकाशित झालं आहे ते, आणि प्रकाशनाचे नाव, अशी इत्थंभूत माहिती त्यामध्ये आपण दिलेली आहे किंवा नाही हे सुद्धा विचारात घ्यायचं असते. त्यानंतर पुस्तकं, नियतकालिकं, वर्तमानपत्र यातील जर आपण काही लेख संदर्भ म्हणून वापरले असतील तर त्याची स्वतंत्र सूची दिलेली आहे का आपण, हे पडताळणे. नंतर संदर्भ सूचीत अहवालातील सर्व संदर्भ आहेत का, म्हणजे आपण जिथे जिथे ज्या ज्या पुस्तकामधून किंवा जिथून कुठून आपण संदर्भ घेतले असतील त्या सर्व संदर्भाचा उल्लेख हा त्या अहवालामध्ये त्या संदर्भ ग्रंथसूचीनुसार आला आहे का, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इंग्रजी, मराठी, हिंदी या पुस्तकांची जी संदर्भ सूची असते ती आपण वेगवेगळी केलेली आहे किंवा नाही, स्वतंत्ररित्या दिलेली आहे किंवा नाही, हे पडताळून पाहणे. नंतरचं येते ते म्हणजे परिशिष्टांना समजा ग्रंथांची सूची करायची आहे वेगवेगळी. समजा पहिले इंग्रजीची केली, मराठीची असं हेडिंग टाकायचं नाव गरज नाही, मराठी, इंग्रजी, हिंदी वगैरे असं नाही. सुरुवातीला फक्त संदर्भ ग्रंथसूची, मग इंग्रजी मधली द्यायची, नंतर हिंदीमध्ये आणि नंतर मराठीमध्ये. ते लक्षातच येते ना की त्या पद्धतीने दिलेली. लक्षातच येते. हो हो. त्यानंतर परिशिष्टांना सुद्धा नावं आणि क्रमांक द्यायची असतात, ती दिलेली आहेत का. जसं परिशिष्ट क्रमांक 1 किंवा मागे तुम्ही म्हटलं होतं की अ ब क ड असं देऊ शकतो का, तर तसंही देऊ शकतो. समजा परिशिष्ट अ, परिशिष्ट ब, ती आपण दिलेली आहेत का परिशिष्टांना क्रमांक. आणि परिशिष्टामध्ये परिशिष्टाचं नाव, म्हणजे जसं उदाहरणार्थ विद्यार्थ्यांची यादी आपण परिशिष्टात जोडली असेल तर मग विद्यार्थ्यांची यादी, प्रश्नावली जोडली असेल तर प्रश्नावली, कोणाची प्रश्नावली, विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली किंवा शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली, असं स्पष्ट शीर्षक त्या ठिकाणी परिशिष्टाला देणं अपेक्षित असते. किंवा प्राचार्यांना पत्र दिलं असेल तर प्राचार्य पत्र. हो हो. तिथे काही संस्थांचा आपण समजा सहभाग घेतला असेल, त्या संस्थांना मग आपल्याला आधी परवानगी घेण्यासाठी पत्र द्यावे लागतात.
ते पण आपल्याला तिथे परिशिष्टामध्ये द्यायचे असतात. तर जे पत्र असतील, काही प्रश्नावल्या असतील, मुलाखती असतील, काही साधनं तयार केली असतील किंवा शाळांची, विद्यार्थ्यांची म्हणा किंवा कोणत्या संस्थेच्या याद्या असतील, तर त्या जेव्हा आपण परिशिष्टामध्ये लावतो तर त्याला स्वतंत्र क्रमांक देणे आणि त्याचं नेमकं कोणत्या घटकासाठी ती प्रश्नावली आहे किंवा कोणत्या घटकासाठी आपण तो संदर्भ आहे त्याच्यावर त्याचं स्पष्ट असं शीर्षक देणं गरजेचं असते. तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला संशोधन अहवालाचं स्वयंमूल्यमापन हे संशोधकाला करता येते. आता स्वयंमूल्यमापन सूचीमध्ये जी आता ही तुम्हाला मी मुद्दे सांगितले, हे काय झालं, एक प्रकारे स्वयंमूल्यमापनाची सूची झाली की या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्वयंमूल्यमापन करायचं आहे. मग ही जी स्वयंमूल्यमापन सूचीतील जी सर्व प्रश्न आज आपण आपल्यासमोर निर्माण केलीत, या प्रश्नातील उत्तरं आपल्या अहवालामधून जर होकारात्मक मिळत असतील तर तो मग टंकलेखनास देण्यासाठी, टायपिंगला देण्यासाठी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो, है ना. आणि टंकलेखन किंवा टायपिंगला देण्याच्या आधी हे सर्व पडताळून पाहणे, हे प्रश्न आपल्या संशोधकासमोर निर्माण झाले पाहिजे आणि या प्रश्नाची उत्तरं मग आपण आपल्या मूल्यमापनातून शोधण्याचा प्रयत्न करतो. काही त्रुटी असतील, उणिवा असतील तर त्या आपण त्यामध्ये बदल करू शकतो, त्या दुरुस्त करू शकतो आणि एक चांगला असा अहवाल मग आपण टंकलेखनासाठी देऊ शकतो. म्हणून टंकलेखनाला अहवाल देण्याच्या आधी या जे हस्तलिखित आपण तयार केलेलं असते त्याचं स्वयंमूल्यमापन होणं हे गरजेचं असते. तर या प्रकारे आपण प्रत्येक प्रकरणाचं स्वयंमूल्यमापन कसं करायचं याचा आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. ठीक आहे, काही अडचण येते, काही विचारायचं आहे? नाही, येत आहे मॅडम लक्षात. आणि हो, मी मुद्दाम सोबत एमएडचं पण जुनं थिसिस घेऊन बसलेलो आहे, म्हणजे त्याच्यावरून सुद्धा लक्षात येते. तुम्ही पण सांगतच आहे, जसं आता परिशिष्ट दिले असेल, विद्यार्थी प्रश्नावली आहे, म्हणजे ते पण टॅच करत आहे मी, म्हणजे सर्व तुम्ही जे सांगत आहे किंवा काही करेक्ट नसेल तर तिथं लिहून घेत आहे. जसं आता मागच्या वेळेस पृष्ठ क्रमांक नव्हते तर पृष्ठ क्रमांक लिहून घेतलं किंवा नाव बोल्ड करणे, म्हणजे जेणेकरून त्यात लक्षात येतील दुरुस्त्या माझ्या. बरोबर. आता उद्याच्या तासिकेला आपण संशोधन अहवालाचं जे टंकलेखन आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचे काय नियम आहेत, याविषयी आपण आता पुढच्या तासिकेला पाहू. ठीक, थँक्यू.